नमस्कार. आज आपण वृश्चिक राशीचे 2025 चे भविष्य बघणार आहोत. तर 2025 मध्ये आपण बघत आहोत की शनी आता कुंभ राशीतून मीन राशीत जात आहे. तर आतापर्यंत वृश्चिक राशीला जी पनवती म्हणजेच दैया चालू होती ती समाप्त होतीये. म्हणजे ऍक्च्युली 2012 ते 2019 त्यांना 7.5 होती आणि त्याच्यानंतर थोडा काळ गेल्यावर परत त्यांना शनीची पनवती चालू झाली. त्यामुळे ही वर्ष जरा त्यांना खूप बऱ्यापैकी खराब गेली असतील. तर आता इथून पुढे खूप चांगलं आहे. त्यामुळे आता शनी 29 तारखेला बदलतोय. आतापर्यंत शनीची करिअर स्थानावर डायरेक्ट दृष्टी होती, शिवाय पनवती होती. त्यामुळे करिअरमध्ये तुमच्या खूप प्रॉब्लेम्स येत होते. ते आता नाहीसे होतील, कारण शनी आता पंचम स्थानात जात आहे आणि करिअर बाबत किंवा व्यवसायाबाबत तुमची आता प्रगतीचे खूप साधनं उत्पन्न होतील. तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज येऊ शकतील. तुमची करिअर ग्रोथ खूपच चांगली होईल. आणि 18 तारखेला राहू सुद्धा बदलतोय. राहू बदलल्यानंतर अजूनच तुमचं चांगलं होणार आहे. 18 मे नंतर राहू बदलेल. त्याच्यानंतर शनीची तिसरी दृष्टी ही तुमच्या 6ष्ठ स्थानावर होती. त्यामुळे तुम्हाला आता 29 तारखेपासून रोगांपासूनही मुक्ती मिळेल. कुठले काही प्रॉब्लेम्स हेल्थचे चालू होते तेही संपुष्टात येतील. त्याच्यानंतर शनीची 7वी दृष्टी ही दशम स्थानावर होती. ते करिअरमध्ये तुमची ग्रोथ होईल. आणि तुमची शनीची 10वी दृष्टी आहे तुमच्या लग्नस्थानावर होती. त्यामुळे तुमचा आता कॉन्फिडन्स वाढेल. तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल. त्यामुळे सध्याचा काळ आता तुम्हाला इथून पुढची 2.5 वर्ष खूपच चांगली आहे. आणि असं म्हणतात ज्योतिषामध्ये, जेव्हा जेव्हा पंचम भावातून शनी गोचर करतो तेव्हा मनोवांछित फळ मिळते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सगळ्या म्हणजे इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे आता हे साल तुम्हाला तसं चांगलं जाणार आहे. परत गुरु बदलेल. गुरु थोडा अष्टमात जाईल, त्यामुळे थोडेसे कष्ट वाढतील. परंतु तो ऑक्टोबरमध्ये परत कर्केत जाईल. तेव्हा तुमच्या विद्यास म्हणजे पंचमस्थानाच्या दृष्टीने, म्हणजेच तुमची संतती असेल किंवा अभ्यास असेल त्याच्या दृष्टीने तुम्हाला खूप चांगली फळं मिळतील आणि बहीण भावांशी संबंध सुधारतील तेव्हा. आणि तुम्ही राहूसाठी शंकराची आराधना करू शकता. आणि म्हणजे बाकी तुमचं सगळं या वर्ष आता वृश्चिक राशीला इथून पुढे खूप चांगलं आहे. कारण आतापर्यंत त्यांची 7.5 होती, त्याच्यानंतर पनवती चालू झाली. पण आता शनी तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. तुम्हाला खूप चांगली फळं मिळणार आहेत. धन्यवाद.